राजकारणात महत्वाकांक्षा असणं गैर नाही, पण ती जेव्हा जनमताच्या कौलापेक्षा मोठी होते तेव्हा विनाशाची ठिणगी पडते. आचार्य चाणक्य म्हणतात, सत्तेचं संवर्धन हे विश्वासावर टिकून असतं, अविश्वासावर नाही. 2019 मध्ये ज्या एका निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली त्याचे परिणाम 2026 पर्यंत कसे उमटले, सत्तेसाठी केलेली तडजोड आणि त्यानंतर झालेली राजकीय पडझड यावर टाकलेला हा एक विश्लेषणात्मक प्रकाश, जनमताचा कौल आणि नैतिकतेचा प्रश्न. 2019च्या विधानसभा निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, परंतु मुख्यमंत्री पदाच्या अट्टहासापोटी 25 वर्षांची नैसर्गिक युती तोडून पारंपरिक राजकीय विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. मित्रांशी दगाबाजी आणि शत्रूशी संधान हे तात्कालिक लाभ देऊ शकतं, पण दीर्घकाळात ते विश्वासार्हतेचे संकट निर्माण करतं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलं, पण मतदारांनी युतीच्या नावावर दिलेला जनादेश गमावला. अंतर्गत बंडाळी आणि अस्तित्वाची लढाई. 2.5 वर्षातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केलं. हे केवळ सत्तेसाठी नव्हतं, तर विचारधारेच्या रक्षणासाठी असल्याचे त्यांनी भासवले. परिणामी उद्धव ठाकरेंच्या हातातून केवळ सत्ताच नाही, तर पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही गेलं. पक्षप्रमुख म्हणून संघटनेवर असलेली पकड ढिली झाली आणि शिवसैनिक 2 गटात विभागला गेला. संख्याबळाची घसरण. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर उभाटाच्या खासदारांची संख्या 18 वरून 9 वर आली. विधानसभेत 56 आमदारांवरून आकडा थेट 20 वर घसरला. ठाकरे बंधूंची युती, लाभ कोणाला? 19 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे मराठी मुद्द्यावर एकत्र आले, पण महाविकास आघाडीतील त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसने उभाटाची साथ सोडली. 2026च्या मुंबई मनपा निवडणुकीत या युतीचा सर्वाधिक फायदा उभाटाला झाला, पण त्यांचा 35 वर्षांचा गड कोसळला. मुंबईवर एकछत्री अंमल असणाऱ्या शिवसेना उभाटाची सत्ता गेली. 84 वरून 65 जागांवर घसरण झाली. मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेची लाईफलाईन होती. महापौरपद आणि स्थायी समिती यासारख्या तिजोरीच्या चाव्या हातातून गेल्यामुळे पक्ष चालवणं आणि कार्यकर्त्यांचं जाळं टिकवणं कठीण झालं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही मुंबईत निवडणुकीनंतर उभाटाला साथ न देता शिंदे गटाला अप्रत्यक्ष साथ दिल्याने राजकीय एकलेपणा स्पष्ट झाला. मनसेला मुंबईत अवघ्या 6 जागा मिळाल्या, तर ठाण्यासह इतर ठिकाणी मनसेचं पानिपत झालं. ज्या मुंबई आणि कोकणाच्या जोरावर शिवसेना डोलत होती, तिथेच भगदाड पडलं. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या मतांचं हस्तांतरण उभाटा गटाकडे झालंच नाही, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मनसेची धरसोड आणि राजकीय अस्थिरता. राजकारणात स्थैर्य महत्वाचं असतं. मुंबईत उभाटाला साथ देणाऱ्या मनसेने निवडणूक निकालानंतर कल्याण डोंबिवलीत थेट शिंदे गटाला पाठिंबा दिला. मनसेची ही धोरणात्मक धरसोड पाहता, लवचिक वृत्ती पाहता ठाकरे बंधूंची ही युती किती काळ टिकेल यावर मोठी शंका आहे. कोकण आणि ग्रामीण महाराष्ट्रात जिथे शिवसेनेचा भगवा वर्षानुवर्ष फडकत होता, तिथे आज जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीत पक्ष भुईसपाट झालाय. काँग्रेसने मुंबईत शिवसेना उभाटाची साथ सोडली. चंद्रपुरात उभाटाने काँग्रेसला सोडलं. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी दिलेला इशारा मवियाच्या उरल्यासुरल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. राजकारणात गरज संपली की मैत्री संपते. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आता स्वतःच्या विस्तारासाठी उभाटाला ओझं मानू लागले आहेत, असंच चित्र दिसतंय. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची ही कृती, इशारा उभाटाला राजकीय विजनवासाकडे नेणारा ठरू शकतो. शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने झालेली महाविकास आघाडी 2026 पर्यंत येता येता विखुरली गेली. 2019ची एक चूक आज उभाटाला राजकीय विजनवासात घेऊन गेली आहे. सत्ता येते आणि जाते, पण विश्वास आणि विचारधारा एकदा हातातून निसटली की ती पुन्हा मिळवण्यासाठी पिढ्या खपाव्या लागतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा प्रवास
प्रत्येक राजकीय नेत्यासाठी एक धडा आहे. आधी शिवसैनिकांचा आणि नंतर मतदारांचा विश्वास आणि बाळासाहेबांचा तो दरारा पुन्हा मिळवण्यासाठी आता संघर्षाची नवी पराकाष्ठा करावी लागणार आहे. त्यासाठी मातोश्री बाहेर येऊन 80% समाजकारण आणि 20% राजकारण करावंच लागणार आहे.